रामकृष्णारी. उठा सकळ जन उठले नारायण, आनंदले मुनिजन तिन्ही लोक. करा जय जयकार वाद्यांचा गजर, मृदुंग अपार टाळ घोळ. जोडून या कर मुख पहा सादर, पायावरी शिर ठेवून या. तुका म्हणे काय पडिले ते माघा, आपुल्याले सांगा सुख दुःख. जगत वंदनीय जगत तुकोबरायांच्या या काकड्यामध्ये वेगवेगळ्या चाली वेगवेगळ्या भजन गात असताना एक अभंग एका चालीमध्ये म्हणायचा नाही, एक मालिका एका चालीमध्ये म्हणायचं. वेगवेगळ्या चालीमध्ये ज्या वेळेला गात असतो त्यावेळेला महाराज म्हणतायत, उठा सकळ जन उठले नारायण, आनंदले मुनिजन तिन्ही लोक. या पृथ्वी तलावरती आता कोण उठले तर साक्षात नारायण, साक्षात मायबाप. उठा सकळ जन, उठा सगळेजण उठा, उठले नारायण. ज्या मायबाप उठलेत, मायबापांची या ठिकाणी भल्या पहाटे ज्या वेळेला महापूजा असेल, काकडा आरती असेल, या काकडा आरतीमध्ये ज्या वेळेला आपण गात असतो, गुणगान गात असतो, त्यावेळेला पुढं महाराज म्हणतायत, उठा सकळ जन उठले नारायण, आनंदले मुनिजन तिन्ही लोक. या आनंद म्हणजे आम्हाला एवढा आनंद झाला आहे की आज पृथ्वी तलावरती सगळे उठलेत आणि सकाळी काय करतायत तर तुमचं गुणगान गातायत, तुमची श्रद्धा, तुमची भक्ती, तुमचं गुणगान गातायत, पांडुरंगाचं गुणगान गातायत. आणि त्या गुणगान गात असताना पुढं काय करतायत, करा जय जयकार वाद्यांचा गजर, मृदुंग अपार टाळ घोळ. करा लावूनी मृदुंग स्मृती टाळ घोष, चेऊ ब्रह्मरस आवडीने. ज्या वेळेला भजन करायचे त्यावेळेला तुमचा विना मृदुंग हे स्वरात लावले पाहिजेत. त्या स्वरामधली जी ताकद आहे त्यावेळेला ती एकरूप होती. त्यावेळेला देवाला निहाळणं, देवाला ते आवडतं आणि देवा त्या चाली आहेत ते गात असताना त्या गाताना जे एकरूपता होती त्यामधून होती. आणि पुढं महाराज म्हणतात, करा जय जयकार वाद्यांचा गजर, मृदुंग अपार टाळ गोळ. टाळ त्यामध्ये मृदुंग हे चालीमध्ये स्वरामध्ये लावा आणि काय करा, वाद्यांचा गजर करा. भल्या पाठे देवाला ज्या वेळेला निहाळायचे, देवाला महापूजा घालायची त्यावेळेला काय करा, वाद्यांचा गजर करा. आणि पुढं म्हणतात, जोडून या कर मुख पहा सादर, पायावरी शिर ठेवून या. जोडून या कर म्हणजे तुमचे दोन्ही हात जोडा आणि काय करा, त्याच्या पायावरती आपलं शिर ठेवा आणि नतमस्तक व्हा. याच्यापेक्षा जीवनातला दुसरा आनंद कुठला नाही. पुढं महाराज म्हणतायत, तुका म्हणे काय पडिले ते ते मागा. तुकोबराय सांगतायत, तुका म्हणे काय पडिले ते ते मागा, आपुल्याला सांगा सुख दुःख. आपुल्याला सांगा सुख दुःख. जगद्गुरु तुकोबराय सांगतायत की जे काही सुख दुःख असेल, जे काय जीवनामध्ये तुम्हाला दुःख असेल, जो आनंद उपभोगायचा असेल तो तुमचं सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणाराच आमचा मायबाप आहे. परंतु तुम्हाला जर काही अडचण असेल, जीवनामध्ये काही मागायचं असेल तर त्याला मागा, आपल्याला मागा आणि त्यामध्ये तुम्हाला काही अडचण येऊन देणार नाही असा आमचा मायबाप आहे. तुका म्हणे काय पडिले ते ते मागा. तुकोबरायांनी नुसतं असं नाही म्हटलं, तुका म्हणे काय पडिले ते मागा असे नाही म्हणले, ते ते मागा. तुम्हाला जे जे काही लागेल, तुम्हाला जी जी अडचण येईल, जे मागायचं असेल ते ते मागा. आपुल्याले सांगा सुख दुःख. तुकोबरा सांगता, आपल्याला आपला जो सखा आहे, आपला जो निहाळणार आहे, आपल्यावरती जो प्रेम करणार आहे, जो आपली सेवा पाहतो, आपल्यावरती एकजुटीने काम करत असतो, त्याला तुम्ही आवर्जून मागा. आणि तुम्ही त्याला काय मागा तर सुख दुःख मागा. आणि मग तो काय काय करेल, ज्या वेळेला तुम्ही एवढं मोठं करा जय जयकार वाद्यांचा गजर, मृदुंग अपार टाळ गोळ. ज्यावेळेला तुम्ही एवढं मोठं काय करसाल त्यावेळेला तुम्हाला जीवनात काही कमी नाही पडणार. तुम्हाला न कळत हा पांडुरंग मायबाप सगळं पुढं आणून उभं करेल आणि तुम्हाला त्यातून निहाळवं लागेल. जे जे लागेल ते मागा. आणि सुख दुःख तर तुम्हाला आपुल्याला सांगा सुख दुःख. जे काही सुख दुःख तुमच्या जीवनात आले ते कुणाला सांगा, मायबापाला सांगा. तुमची 12 वाटी विघ्ने कुठल्या कुठं पळून जातील सांगत नाही, एवढं महाराज आपल्या या अभंगातून सांगतायत. आणि आपणही
त्याचे चिंतन करा. तुमच्यावरती येणारी वाईट वेळ, तुमच्यावरती येणारा वाईट प्रसंग तुम्ही ज्यावेळेस याचं गुणगान गाणार तेव्हा ते येणारच नाही. 12 वाटी विघ्ने पळतील. ज्यावेळेला तुमच्यावरती जर अशी एखादी वेळ आली तर ते कुठल्या कुठं ज्यावेळेस साक्षात देवच आला तर तुमच्यावरती येणारी विघ्न, तुमच्यावरती येणारी वाईट वेळ कुठल्या कुठं 12 वाटे विघ्ने पळून जातील हे काही सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही काय करा तर त्याचे दास व्हा, त्यांची सेवा करा आणि त्याचं गुणगान गावा. रामकृष्ण हरी.